नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी चालण्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जे काही पोलीस पाटलाची तात्पुरती निवड यादी लागलेली आहे। या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची मेडिकल टेस्ट होणार आहे आणि ही मेडिकल टेस्ट कुठे होणार आहे हे पण आपण पाहू शकतो। कारण बऱ्याच लोकांना असं वाटेल की आम्ही मेडिकल सर्टिफिकेट कागद पडताळणीच्या वेळेस दिलं होतं, ठीक आहे, निश्चितच दिलं होतं, परंतु आता तुम्हाला तुमची जी काही मेडिकल टेस्ट आहे ही मेडिकल टेस्ट कुठे करायची आहे हे पण समजून घ्या। तर आता तुम्हाला तुमची मेडिकल टेस्ट जी आहे ही करायची आहे ती म्हणजे बघा, जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय जालना। प्रत्येक उमेदवाराला जे निवड झालेले उमेदवार आहेत अशा प्रत्येक निवडक उमेदवाराला ही टेस्ट करणं बंधनकारक असेल आणि ही टेस्ट करावीच लागणार आहे। आणि त्याचं मेडिकल सर्टिफिकेट जे आहे हे मेडिकल सर्टिफिकेट त्यांच्याद्वारे, तुमच्या नाही, त्यांच्याद्वारे जे काही मेडिकल सर्टिफिकेट आहे हे मेडिकल सर्टिफिकेट तुमच्या त्या उपविभागाला पाठवलं जाणार आहे। ही जी काही आहे तर ही आहे भोकरदनचा जो उपविभाग आहे, भोकरदन आणि जाफराबाद, भोकरदन जाफराबाद विभागामध्ये असणाऱ्या उमेदवारांसाठी हे जे काही आहे तर हे सर्टिफिकेट्स जे आहेत ते सांगण्यात आलेले आहेत। आणि याच लोकांच्या याच उपविभागातील उमेदवारांना इथे हजर व्हायचं आहे हे लक्षात असू द्या। काय काय दिलेलं आहे हे पण आपण पाहू शकतो। इथे त्यांनी सांगितलेले पोलीस पाटील पदभरती 2025 उपविभागात जाफराबाद आणि भोकरदन पोलीस पाटील पदासाठी निवड यादीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत, म्हणजे आता तुमची इथे वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे। इथे तुमचं जे काही फिटनेस आहे हा फिटनेस इथे चेक केला जाणार आहे। तुम्ही ते फिटनेस सर्टिफिकेट दिले, प्रत्येक उमेदवाराने हे दिलेलं असेल निवड कागदपत्र पडताळणीच्या वेळेस, परंतु आता हे जे काही आहे ही तपासणी तुमची इथे केली जाणार आहे। जी मेडिकल टेस्ट प्रत्येक उमेदवारांची, निवड झालेल्या प्रत्येक उमेदवारांची केली जाते, ही निवड तुमची इथे केली जाणार आहे। आणि ही फक्त जिल्हा सामान्य रुग्णालय जालना इथे तुम्हाला जाऊन ती करायची आहे हे लक्षात असू द्या। त्यानंतर तुम्हाला ही कुठे करायची आहे, काय आहे, या संदर्भामध्ये सर्व जी काही माहिती अपडेट्स आहे हे पण आपण सांगणार आहोत। त्यानंतर बघा, त्यांनी ते स्पष्ट तुम्हाला दिलेलं आहे हे पण आपण पाहू शकतो। त्यांनी तुम्हाला सांगितले बघा, पोलीस पाटील पदभरती 2025 जाफराबाद उपविभाग पोलीस पाटील निवड यादीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, ठीक आहे। इथं दिलेलं आहे तुम्हाला कार्यालय भोकरदन यांच्या स्तरावर पोलीस पाटील पदभरती 2025 चे उपविभागीय जाफराबाद भोकरदनसाठी आयोजन करण्यात आलेले होते। संबंधित पदासाठी कार्यालयाच्या स्तरावर लेखी परीक्षेचे तोंडीचे आयोजन करून तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता लक्षात घ्या की तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मेडिकल सर्टिफिकेट मध्ये किंवा मेडिकल मध्ये अनफिट असतील त्याच्या खालचे जे काही उमेदवार आहेत यांना बोलवलं जाईल। काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या पद्धतीनं त्यांची पुन्हा फायनल जी काही आहे ती निवड यादी होईल। हे पण लक्षात असू द्या की ते स्पष्ट दिलेलं आहे, तात्पुरती निवड यादी आहे। जे लोक मेडिकल मध्ये अनफिट असतील, जे लोक मेडिकल मध्ये निघणार नाहीत, अशा लोकांना सुद्धा इथे पुन्हा घरी बसवलं जाईल आणि त्याच्यानंतरचे जे काही कॅन्डिडेट आहेत, उमेदवार आहेत, अशा लोकांची निवड तिथे केली जाणार आहे हे पण लक्षात असू द्या। पोलीस पाटील पदासाठी तात्पुरती निवड यादीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत शासन निर्णयानुसार कळविण्यात आलेले आहे। जसं शासनाचा निर्णय होता त्यानुसार त्यांची मेडिकल टेस्ट होणार आहे असं इथे कळवण्यात आलेलं आहे, असं त्यांनी तुम्हाला सांगितले। सोबत संलग्न केलेले पोलीस पाटील पदाची निवड यादी पाठवण्यात येत असून उमेदवारांची वैद्यकीय तपासणी दिनांक 30/10/2025 पर्यंत पूर्ण करून अहवाल उलट टपाली या कार्यालयात सादर करावा ही विनंती। आता लक्षात घ्या, या विभागातील जे काही लोक आहेत जाफराबाद आणि भोकरदन या विभागातील निवड झालेल्या उमेदवारांना 30/10/2025 पर्यंत तुमची मेडिकल टेस्ट जी आहे, वैद्यकीय तपासणी जी आहे, ही वैद्यकीय तपासणी पूर्ण करायची आहे हे लक्षात असू द्या। म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार तिथे जाऊ शकणार नाही, तुम्हाला तारीख त्यांनी दिलेली आहे, या तारखेनुसार तुमची मेडिकल टेस्ट केली जाणार आहे हे लक्षात असू द्या। आता जी काही निवड झालेली उमेदवार आहेत यांची यादी पण त्यांनी दिलेली आहे, आपण पूर्ण यादी दाखवणार नाही, मात्र अशा पद्धतीने ती यादी आहे। तुम्ही तुमच्या त्या साइट वरती जाऊन व्हिजिट करा वेबसाईटला आणि तिथे ती तुम्हाला जी काही
आहे ती वेबसाईटवरती मिळून जाईल। बघा इथे दिसतंय तुम्हाला सिरियल नंबर दिसते, तालुक्याचा कोड दिसतो, गावाचं नाव पण दिसते, कोणत्या प्रवर्गासाठी रिझर्व हे दिसते, कॅन्डिडेटचं नाव पण दिसते, त्याचा रोल नंबर पण दिसतोय, त्याचे मार्क पण दिसतात आणि ते दिसते प्रोव्हिजनली सिलेक्टेड म्हणजे तात्पुरती निवड असा त्याचा अर्थ होतो। अशा निवड तुम्हाला दिलेल्या आहेत। ज्या गावातले दोन्ही उमेदवार सारख्याच गुणांनी तिथे दिलेले आहेत अशा सारख्या गुणांच्या दोन्ही उमेदवारांना मेडिकल सर्टिफिकेट जे आहे किंवा वैद्यकीय तपासणी जी आहे त्या वैद्यकीय तपासणीसाठी हजर राहायचं आहे हे लक्षात असू द्या। इथे दिसून आहे तुम्हाला 9 नंबर मध्ये 69 आणि 470 बाभुळगावचे जे दोन्ही उमेदवार आहेत NTC प्रवर्गातले या दोन्ही उमेदवारांसाठी इथे जायचं आहे हे लक्षात असू द्या। कारण तुम्हाला सारखे गुण आहेत, ज्या लोकांना सारखे गुण आहेत त्या दोन्ही उमेदवारांनी तिथे जावं आणि त्यांची मेडिकल टेस्ट करावी हे लक्षात असू द्या। त्यानंतर आता जी काही निवड झालेली उमेदवार आहे, आता जात असताना तुम्हाला काय काय घेऊन जायचंय। आता समजा तुम्हाला जे काही जायचंय तिथे जात असताना तुमच्याकडे कुठले डॉक्युमेंट्स असले पाहिजेत तर त्यांनी दिलेलं आहे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला बंधनकारक आहेत। म्हणजे बाकीचे जे काही लागणार आहेत ते तुमच्या सोबत असू द्या, तुमची फाईल तुमच्या सोबत असू द्या। महत्त्वाचं म्हणजे तुमची जी काही फाईल आहे ही तुमची फाईल तुमच्या सोबतच असावी आणि त्याच्यासोबत त्यांनी सांगितले जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय जालना येथे अगोदर OPD कार्ड काढणे। म्हणजे गेल्याच्या नंतर तुम्हाला OPD कार्ड काढावं लागेल। आता OPD कार्ड काढलं म्हणजे नुसतं गेले मेडिकल टेस्ट झाली असं नाही, अगोदर तुम्हाला ते OPD कार्ड काढावं लागेल आणि ते OPD कार्ड घेऊन जावं लागेल। हे OPD कार्ड तुम्हाला सोबत ठेवायचं आहे हे लक्षात असू द्या। OPD कार्ड जे काही आहे म्हणजे तुम्हाला त्याची फीस भरायची, ती जी काही फीस असेल ती तुम्हाला फीस भरायची आहे, त्याचं कार्ड काढायचं आहे आणि ते कार्ड घेऊन रूम नंबर 40 मध्ये तपासणीसाठी जायचं आहे। लक्षात असू द्या रूम नंबर 40 मध्ये तपासणीसाठी जायचं आहे। ते तुम्हाला तिथे तुमचं जे काही टेस्ट होणार आहेत वैद्यकीय टेस्ट ज्या होणार आहेत तिथे तुम्हाला स्पष्ट त्यांनी दिलेले असतील, तिथे सूचना लावलेल्या असतील किंवा तुम्ही तिथे गेल्यानंतर कोणालाही विचारू शकतात की रूम नंबर 40 कुठे आहे आणि तिथे तुमची तपासणी होणार आहे हे लक्षात असू द्या। 3 नंबर म्हणतात कलर पासपोर्ट फोटो 2 एकाच साईजचे कलर पासपोर्ट फोटो जे आहेत हे सुद्धा तुम्हाला पासपोर्ट फोटो काय करायचे घेऊन जायचे आहेत। आणि कागदपत्रामध्ये ID प्रूफ मध्ये ओळखपत्र फोटो असलेले ओळखपत्र घेऊन जायचे ज्यामध्ये आधार कार्ड आणि मतदान कार्ड असेल। म्हणजे तुमचे आधार कार्ड आणि मतदान कार्ड आहे हे पण घेऊन जायचे आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजे जे काही डोमिसाइल सर्टिफिकेट आहे जे तुम्ही वापरलेले भरती करत असताना किंवा फॉर्म भरताना हे डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला तुमचं घेऊन जायचं आहे हे लक्षात असू द्या। हे प्रत्येक उमेदवारांना या पद्धतीनं तिथे हजर राहायचं आहे। आता ही जी काही जाहिरात ही जी काही जाणारे विद्यार्थी होते हे कुठले उमेदवार आहेत तर हे फक्त भोकरदन उपविभागाची लागलेली आहे, बाकीच्या उपविभागाच्या लागलेल्या नाहीत। बरेच लोकांना असं वाटतं की आमचे मेडिकल टेस्ट होणार आहे का, तर तुमच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील कारण एकाच दिवशी सर्व उमेदवारांचं घेणं शक्य नाही। कारण सगळ्या उमेदवारांचा जो काही गर्द असेल त्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या डिव्हिजननुसार त्यांच्या उमेदवारानुसार त्यांच्या तारखा दिलेल्या आहेत। तशी 2 नंबरला नंतर म्हणजे यांची झाल्याच्या नंतर भोकरदन उपविभागाची झाल्याच्या नंतर तुमची पुढची जी काही येणार आहे ती आहे जालना उपविभाग यादी आणि ती येणार आहे 28/10/2025 इथे दिसते तुम्हाला 28/10/2025 ला जालना अंबड जो काही उपविभाग आहे या अंबड उपविभागाची यादी येणार आहे आणि त्यानुसार त्यांच्या जे काही टेस्ट आहेत ह्या टेस्ट केल्या जाणार आहेत हे पण लक्षात असू द्या। आणि मग त्याच्यानंतर पुढचे जे काही येतील तर जे काही येत राहतील ते अपडेट तुम्हाला आम्ही आमच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता फक्त भोकरदन उपविभागातील जे आहेत ह्या भोकरदन उपविभागातील उमेदवारांनी तिथे जायचं आहे। भोकरदन आणि जाफराबाद त्याची लिस्ट दिलेली आहे, त्या सर्व लिस्टनुसार तुम्ही तिथे जा आणि त्या पद्धतीने तुमचं मेडिकल टेस्ट जे आहे ते करा आणि ते बंधनकारक असेल। ज्या लोकांना असं वाटतं की आपण केलं होतं आणि आता आपल्याला जायची गरज नाही असं करू नका, कारण प्रत्येक उमेदवाराला म्हणालो मी तिथे जी लिस्ट दिलेली आहे त्या प्रत्येक उमेदवारानं तिथे जाऊन OPD कार्ड काढावं लागेल अगोदर आणि त्याच्यानंतर पुढचे जे काही प्रोसेस आहे ह्या पुढच्या प्रोसेस कराव्या लागतील। त्याच्याशिवाय तुमचं सिलेक्शन होणार नाही। जे काही मूळ उमेदवार आहेत ज्यांचे नावं आलेले आहेत अशा सर्व उमेदवारांनी जायचं आहे आणि त्यानुसार तुमची मेडिकल टेस्ट करायची आहे लक्षात असू द्या। आणि जे काही पुढचे जे काही आहेत राहिलेल्या तर त्या याद्या लवकरच येणार आहेत हे पण लक्षात असू द्या। आपण पाहू शकतो जालना उपविभागाची जी यादी आहे ती 28/10/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्यानुसार त्यांची जी काही मेडिकल टेस्ट आहे त्या मेडिकल टेस्ट आपण त्या पद्धतीने त्यांच्या मेडिकल टेस्ट होणार आहेत हे लक्षात असू द्या। काही अडचणी आल्यास तुम्हाला संपर्क करता येईल
9405 8287 42 किंवा लक्षात असू द्या आम्ही जो काही नवीन अपडेट येत राहतील या संदर्भामध्ये तसे तसे त्यांची व्हिडिओ जे आहे हे व्हिडिओ पोस्ट करणार आहोत, हे पण लक्षात असू द्या। नवीन जाहिराती येण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर त्याच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुम्ही दररोज चॅनलला सबस्क्राईब करून नवीन नवीन जे काही व्हिडिओ असतील अपडेट असतील हे पाहण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।